अतिशय पूर्ण वातावरण झाली आहे. या गीतातून आपल्याला विज्ञानाचे महत्त्व आणि शक्तीची जाणीव झाली आहे. विज्ञान हे केवळ प्रयोगशाळा नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग आहे. विज्ञानामुळे आज आपण प्रगतीच्या शिखरावर पोहोचलो आहोत. आता आपण कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात पोहोचलो. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञानी डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. वैज्ञानिक संशोधनाच्या प्रयत्नाने भारताचे नाव अग्रेसर या जगात अशा सर्व वैज्ञानिकांनी कोविनिबंधन करूया आजच्या कार्यक्रमाला सुरुवात. आता मी अध्यक्ष निवड करण्यासाठी नुपूर तारीला बोलतो. संगत मित्रांची जीवन जगताना संगत असते मित्रांची सोडवण्या अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची सोडवण्या अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची सुपर करण्या जीवन मदत होते विज्ञानाची सुपर करण्या जीवन मदत होते विज्ञानाची शोभा वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची शोभा वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापिका सौ पेडणेकर मॅडम यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आता मी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी नुपूर तारीला बोलतो. आदरणीय मुख्याध्यापिका, माननीय शिक्षकवृंद, माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनी, आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन हा दिवस महान भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी त्यांनी रमन हा महत्त्वपूर्ण शोध लावला. या अद्वितीय शोधासाठी त्यांना 1930 साली नोबेल पुरस्कार मिळाला. विज्ञान हा केवळ विषय नसून तो एक विचार करण्याचा दृष्टिकोन आहे. विज्ञान आपल्याला प्रश्न विचारायला, निरीक्षण करायला आणि प्रयोगातून सत्य शोधायला शिकवते. आज आपण वावरत असलेला मोबाईल, संगणक, औषधे, वाहनं हेच विज्ञानाची देण आहे. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून नवनवीन शोध लावावे आणि देशाच्या प्रगतीत आपला हातभार लावावा. हीच आजच्या दिवसाची खरी प्रेरणा आहे. तर चला मग या महान शास्त्रज्ञाला विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमास सुरुवात करूया. आता आपण कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात येऊ. विषमतेचा अंधार दूर सारला मनामनात दीप पेटवू करुणी प्रतिमा पूजन शोभा कार्यक्रमाची वेळ. मी आता कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मान्यवर यांना प्रतिमा पूजन करण्यास विनंती करते. माझे नाव कुमारी रणजी राजेंद्र पराडकर. मी
इयत्ता 5वीत शिकते. आज मी तुम्हाला विज्ञानाविषयी माहिती सांगणार आहे. नन्मान्य व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक वृंद व माझ्या बालवैज्ञानिक मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 28 फेब्रुवारी विज्ञान दिन. सर्वप्रथम सर्वांना विज्ञान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवसाची सुरुवात मी एका सुंदर शायरीने करते. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट म्हणजे विज्ञान. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट म्हणजे विज्ञान. मानवाच्या प्रगतीचे खरे आणि उज्ज्वल साधन म्हणजे विज्ञान. उतरवणारी शक्ती म्हणजे विज्ञान आणि त्याचा शोध घेणारी खरी दृष्टी म्हणजे विज्ञान. मित्रांनो, आज आपण सर सी.व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम सादर करत आहोत. रामन इफेक्टचा शोध लावला. या शोधासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विज्ञान क्षेत्रात ते पहिले नोबेल पुरस्कार मिळणारे भारतीय शास्त्रज्ञ व आशियाई शास्त्रज्ञ होते. आपण विज्ञानाच्या साहाय्याने अशक्य गोष्टी शक्य करू शकतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण विज्ञानाचा वापर करतो. मोबाईल, इंटरनेट, वीज, वैद्यकीय उपचार ही सर्व विज्ञानाची देणगी आहे. विज्ञान हे केवळ मोठी यंत्रे किंवा प्रयोगशाळा नव्हे. विज्ञान हे का व कसे ही प्रश्न विचारण्याची वृत्ती आहे. आपल्या मनात विज्ञानाचे विचार रुजवूया हाच या दिवसाचा खरा उद्देश आहे. जाता जाता मी एवढं की अंधश्रद्धेच्या प्रकाशातून अंधश्रद्धेला बाजूला सारूया. विज्ञानाच्या प्रकाशाने आयुष्य उजळूया. त्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगूया. आपण आपल्या देशाला प्रगतीच्या शिखरावर नेऊया. जय हिंद, जय हिंद. महाविद्य वैष्णवी निलेश घाडेकरला बोलू. तुझा सर्व मान्यवर आणि माझ्या मित्रमैत्रिणी, नमस्कार. आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा केला जातो. या दिवशी भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून मोठ्या गाजावाजा साजरा केला जातो. आपल्या भारतातील शास्त्रज्ञ सी.व्ही. रमन यांनी एक महत्त्वाचा व मोठा रमन परिणाम हा शोध लावला. ह्या शोधासाठी व कार्यासाठी आपण इथे त्याच्या स्मरणार्थ जमलो आहोत. विज्ञानाची ज्योत पेटली, ज्ञानाची किरणे पसरली, ही वाट उजळली. अंधारातून दूर सारून प्रगतीची ही वाट उजळली. विज्ञानामुळे जे शोध लावलेले आहेत ते आपल्याला अनेक सुखकर व सोयीकर आहेत. इंटरनेट, मोबाईल, संगणक, औषधे व अनेक उपग्रह, वाहने हे विज्ञानाची देणगी आहे. जाता एवढेच बोलेन की रमणांनी दिला शोध, केला सन्मान, मेहनत विज्ञान चिकाटीची उंचावर भारताची मान. धन्यवाद. तुम्हाला आपले विचार मांडायला कीर्ती बरं होईल. मी तुम्हाला आज डॉक्टर सी.व्ही. रमन यांच्याबद्दल काही सांगणार आहे. डॉक्टर सी.व्ही. रमन यांचा जन्म नोव्हेंबर 1988 मध्ये तमिळ या कुटुंबामध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट असे होते. ते भौतिक शास्त्रज्ञ होते. 28 फेब्रुवारी 1928 मध्ये भारताचे महान शास्त्रज्ञ त्यांनी आतोनात घडलेल्या एका महत्त्वपूर्ण नावाचा शोध जगासमोर मांडला. या 1930 साली त्यांनी नोबेल पुरस्कार. मी कुमारी विष्णू घडियोकर इयत्ता 8वीच्या वर्गात शिकत आहे. आज मी तुम्हाला सी.व्ही. रमन यांच्याविषयी काही थोडक्यात 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. त्याआधी तुम्हाला सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज दिनांक 28 फेब्रुवारी या दिवशी आपण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतो. हा दिवस एका महान भारतीय शास्त्रज्ञाच्या स्मरणार्थ आपण साजरा करतो. त्यांनी आपल्या भारताचे नाव संपूर्ण जगामध्ये उज्ज्वल केले असे हे डॉक्टर सी.व्ही. रमन.
C.V. रमन यांनी 28 फेब्रुवारी 1928 साली रमन इफेक्ट म्हणजे रमन परिणाम हा अद्भुत शोध लावला. त्यामध्ये त्यांनी एखाद्या पदार्थामधून जाणारे प्रकाश किरण त्याच्यामध्ये होणारे गुणधर्मांचा बदल त्यांनी सिद्ध केले. या प्रयोगातून त्यांना 1930 साली नोबेल पारितोषिक मिळाले. हा क्षण भारतीयांसाठी अभिमानाचा होता. पण मित्रांनो, विज्ञान म्हणजे केवळ पुस्तकातील सूत्र नव्हे. विज्ञान म्हणजे आपल्या आयुष्यातील पाया आहे. आपण सकाळी उठतो, अलार्म वाजतो, त्यानंतर आपण लाईट लावतो म्हणजेच वीज चालते, मोबाईल वापरतो म्हणजेच इंटरनेट चालते, आणि जर आपण आजारी पडलो तर आपण औषधे घेतो. या सर्व मागे देखील विज्ञानच आहे ना. विज्ञान आपल्याला विचार करण्याची ताकद देतो. विज्ञान आपल्याला सांगते, ऐकले म्हणून विश्वास ठेवू नका, आधी तपासा, प्रयोग करा आणि समजून घ्या. विज्ञान आपल्याला सांगते, आधी तपासा, प्रयोग करा आणि समजून घ्या. एखादा विद्यार्थी ज्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आहे तो कोणावरही आंधळ्यापणाने विश्वास ठेवणार नाही. तो प्रश्न विचारतो, हे खरं आहे का, हे असं आहे का. विज्ञान म्हणजे जिज्ञासा, विज्ञान म्हणजे चिकाटी, विज्ञान म्हणजे अपयशातून उभे राहण्याची ताकद. जर समजा C.V. रमन यांनी 1000 वेळा प्रयोग करून सुद्धा त्यांना अपयश मिळाले असते आणि त्यांनी हार मानली असते तर कदाचित आपण त्यांना आज ओळखले देखील नसते. आपल्या भविष्यातील भारतामध्ये आपल्याला वैज्ञानिक, संशोधन, डॉक्टर, अभियांत्रिकी आणि अंतराळवीरांची गरज आहे. आता आपण इथे बसलो आहोत, यामध्ये कोण पुढे जाऊन महान वैज्ञानिक बनला तर पण तो केव्हा, ज्यावेळी त्याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, त्यामध्ये जिज्ञासा आणि चिकाटी असेल तेव्हा. भारत आजकाल चंद्रावर अनेक मोहिमा करतो. आपण तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहोत. हे केवळ शक्य झाले तर विज्ञानाच्या शक्तीमुळे. आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आज आपण एक संकल्प करूया, अंधश्रद्धा टाळूया, आपल्या अंगी वैज्ञानिक दृष्टिकोन जपूया आणि विज्ञानाने पुढे जाऊया, असा हा आपण संकल्प करूया. कारण विज्ञान म्हणजे केवळ विषय नाही, विज्ञान म्हणजे आपले भविष्य आहे, विज्ञान म्हणजे आपली प्रगती आहे आणि विज्ञान म्हणजे आपल्या भविष्यातील एक सार आहे. धन्यवाद. सर्व मान्यवर आणि माझ्या शिक्षक कर्मचारी आणि माझ्या बालमित्र, आज आपण इथे 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जमलो आहोत. आजचा दिवस हा वैज्ञानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. आजचा दिवस संपूर्ण देशभरात साजरा केला जातो. याच दिवशी डॉक्टर C.V. रमन यांनी 1928 साली केलेल्या जो पुढे रामन ठेवा म्हणून प्रसिद्ध झाला, त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. हा दिवस देशातील विज्ञान आणि संशोधनाच्या क्षेत्रातील योगदान साजरा करण्यासाठी समर्पित आहे. 1980 मध्ये असा निर्णय घेतला की 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात यावा आणि 1987 त्यानंतर 1987 नंतर राष्ट्रीय विज्ञान दिन औपचारिकरित्या साजरा केला जात आहे. त्याला महत्त्वाचा वाटा ओळखणे हा आहे. डॉक्टर C.V. रमन यांनी असा शोध लावला की जेव्हा एका पारदर्शक माध्यमातून जातो तेव्हा त्याच्या काही कणांचे प्रक्षेपण होते आणि त्याच्या तरंग लांबीमध्ये बदल होतो. हा शोध भौतिकशास्त्राच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरला आणि त्यामुळे त्यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. धन्यवाद. विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकले. आता आपण इयत्ता 5वी ते 7वीच्या मुलींचं एक गाणं ऐकूया. Thank you.
आणि विद्यार्थ्यांनो, आज 28 फेब्रुवारी सी व्ही रमण यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. एक विद्यार्थ्यांनी बोलली बघा, काय बोलली की सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आणि मनुष्याने पृथ्वीवर जन्म घेतल्यापासून ते मरेपर्यंत जिकडे जाल तिकडे तुम्हाला विज्ञान बघायला मिळतं, बरोबर ना? आणि मला वाटतं माणसाच्या आयुष्यातला अतिशय महत्वाचा घटक असेल तर विज्ञान. सगळे विषय आपण शिकतो. मराठी विषय शिकला तरी त्याच्यामध्ये विज्ञान आहे, हिंदी विषय शिकला तरी त्याच्याही मध्ये विज्ञान आहे, इंग्रजी शिकला तरी त्याच्यामध्येही विज्ञान आहे. कुठलाही विषय घ्या, ज्या विषयामध्ये विज्ञान नाही असा प्रकार नाही, आहे की नाही? साध्या साध्या गोष्टी असतात आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. प्रश्नांची उकल शोधण्यासाठी आपल्याला विज्ञानाची गरज आहे. आलं का लक्षात? मग असं हे विज्ञान ज्या आयुष्यामध्ये जगत असताना आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. अनेक गोष्टींमध्ये प्रयोग आपण लहानपणी असताना करतो आणि त्याच्यातूनच एखादा प्रयोग यशस्वी होतो आणि यशस्वी होऊन तो मनुष्य नावलौकिक मिळतो. तशा पद्धतीची एक व्यक्तिमत्व डॉक्टर सी व्ही रमण. आपण अनेक शास्त्रज्ञांचं अवलोकन केलं किंवा अनेक शास्त्रज्ञांचं चरित्र जर वाचलं तर त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते, त्यांच्याकडनं शिकायला मिळते. आता एक साधा एक उदाहरण आहे बघा, की सकाळी उठल्यानंतर आपण एखादं बटन दाबतो, बटन दाबलं की लाईट पेटते. त्यावेळेला आपण असं विचार करतो की बटन दाबता क्षणी लाईट पेटते, पण हा काय प्रकार आहे? आणि हा प्रकार शोधणारा शास्त्रज्ञ सुद्धा तशाच पद्धतीचा होता, म्हणून हा शोध लागला. आलं का लक्षात? ना तुम्ही थॉमस एडिसनचं नाव ऐकलं असेल, अरे ऐकलंय का? बरोबर ना? विज्ञानाचा माणूस म्हणजे झपाटलेला, त्याला काही लोक खुळा सुद्धा म्हणतात. आणि तशाच पद्धतीचा थॉमस एडिसन, त्यालाही काय म्हटलं गेलं? मॅड असंच म्हटलं गेलं. कारण ज्या शाळेमध्ये तो शिकायचा, ज्या शाळेमध्ये तो शिकला, त्या शाळेतल्या शिक्षकाने सुद्धा त्याला सांगितलं की तो मतिमंद आहे. आलं का लक्षात? ना लहानपणी असताना एका कागदावर त्या शिक्षकाने लिहून दिलं, चिठ्ठीवर लिहून दिलं की तुमचा मुलगा या शाळेमध्ये शिकू शकत नाही कारण तो मतिमंद आहे, अशी चिठ्ठी त्याच्या त्या डायरीमध्ये लिहून पाठवून दिली गेली. आता तो लहान असल्यामुळे त्याला समजलं नाही. आलं का लक्षात? ती डायरी घेऊन तो घराकडे गेला, ती चिठ्ठी आईच्या हातामध्ये दिली, आईने ती चिठ्ठी वाचली. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा काय आहे? मतिमंद आहे आणि तुमच्या मुलाला शिकवायला आमच्याकडे तशा पद्धतीचे शिक्षक इथं उपलब्ध नाहीये. ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्या मुलाची उत्सुकता बघा काय होती. त्या मुलाने असं विचारलं आईला की त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय? आई काय बोलली बघा, अरे बाळ, तू एवढा हुशार आहे की तुला शिकवायला त्या शाळेमध्ये शिक्षक नाहीये आणि म्हणून तुला आजपासूनचं शिक्षण तुझ्या घरामध्ये होणार आहे. बघा, म्हणजे एक आईची प्रेरणा, एक म्हणजे बोलण्याचा तिचा आईचा दृष्टिकोन तो पॉझिटिव्ह एवढा निघाला की त्या मुलाला कळलं की मी त्या वर्गातल्या मुलांपेक्षा मी काय आहे? हुशार आहे. आणि पुढे मग तोच काय झाला? मोठा जगविख्यात शास्त्रज्ञ झाला. विजेचा शोध लावण्यासाठी त्याला 1000 प्रयोग करावे लागले आणि 1001वा प्रयोग त्याला सक्सेस झाला. मग मला म्हणायचं आहे काय, त्या 1000 प्रयोगांना काय व्हॅल्यू नव्हती का? त्यालाही तेवढंच महत्व होतं. ते 1000 प्रयोग जर झाले नसते, त्या 1001वा प्रयोग हा सक्सेस झाला नसता आणि तो दिवा पेटला पण नसता. आले का लक्षात? अशा पद्धतीने तो शास्त्रज्ञ घडला. जगाने त्याला डोक्यावर उचलून घेतलं आणि ज्या वेळेला त्याची जी ट्रंक होती, त्याच्या संशोधनाची जी शाळा होती, त्या शाळेमध्ये जी छोटीशी पत्र्याची ट्रंक, त्या पत्र्याच्या ट्रंक मध्ये एक डायरी त्याला सापडली. ती डायरी त्याने उघडून बघितली आणि त्या डायरी मधली ती चिठ्ठी वाचली आणि तो ओक्साबोक्शी रडायला लागला. कारण त्यावेळी त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा काय आहे? मतिमंद आहे. आणि आईने काय सांगितलं होतं की तुमचा मुलगा एवढा हुशार आहे की त्याला शिकवायला तसे शिक्षक त्या शाळेमध्ये नाही. म्हणजे आईचा एक शब्द त्याच्या आयुष्याला कलाटणी देऊन जातो. आले म्हणजे अशा पद्धतीचे शास्त्रज्ञ घडले
आणि म्हणून बघा शास्त्रज्ञांची रचना जर बघितला तर एक शरीराची बघितला तर केस वाढलेले, केस असे उभे राहिलेले असे बघायला मिळतात आणि मिळतात ना. पण जरी ते बघायला जरी मिळाले तर त्यांचा जो शोध आहे तो शोध समाज परिवर्तनासाठी उपयोगी पडणारा, समाजाला घडवणारा, समाजाला पुढच्या दिशेला पाठवणारा असे ते शोध असतात. कारण पूर्वी बघा, आता आपण जर विचार जर केला, संगणकाचा शोध लागला, लोकांचा विचार बदलला. म्हणजे लोकांमध्ये एवढा गदारोळ निर्माण झाला की लोक म्हणायला लागले संगणकाला म्हणजे आता आमच्या नोकऱ्या गेल्या. बघा काय झालं, नोकऱ्या गेल्या. आणि लोक मग म्हणायला लागली, चर्चा सुरू झाली काय की एक संगणक 100 लोकांचं काम करणार, मग 100 लोकांना रोजगार मिळणार नाही. पण तसं काय घडलं नाही. लक्षात घ्या, संगणक आहे पण संगणकाबरोबर लोकांच्या नोकऱ्या सुद्धा तशाच पद्धतीने राहिलेल्या आहेत. पण आलेलं नवीन तंत्रज्ञान आपण शिकलं पाहिजे, बरोबर ना. त्याच्यानंतर मोबाईलचा शोध लागला, मोबाईल आल्यानंतर सुद्धा त्याच्यावर पण चर्चा झाली, लोकांमध्ये निगेटिव्हिटी आणखी पसरली. पण त्याच्यावर परिणाम काय झाला नाही. काय झाला, मोबाईल आला म्हणून लोकसंख्या घटली किंवा लोकांच्या आणखी परत नोकऱ्या गेल्या असाही प्रकार काय झाला नाही. आणि आता तर असं आहे की आताचं हे शतक AIचं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो आपण, कृत्रिम बुद्धिमत्ता. आताही चर्चा तीच चालू आहे लोकांची. काय म्हणतात लोक की आता काय लोकांचं म्हणजे सगळं रेडी मटेरियल मिळतंय. आता ते रेडी मटेरियल जर आपण घेतलं तर 100% काय होणार आहे, माणसानं काय होणार नाहीये, बुद्धी चालणार नाहीये. आणि हे असंच चालत राहिलं तर एक वेळेला माणसं मतिमंद बनतील. पण मला तसा काय प्रकार नाही आहे. AI हे असे एक तंत्रज्ञान आहे की ज्याने जगामध्ये क्रांती घडवली. तुम्हाला एखादा मुद्दा पाहिजे असेल तर पटकन तुम्ही त्या ChatGPTला किंवा जेमिनीला द्या, तुम्हाला पटकन ती माहिती उपलब्ध होते. म्हणजे तुमचा मेंदू चालेपर्यंत त्याच्या अगोदर ती माहिती तुम्हाला मिळालेली असते. तुम्ही एखादं चित्र काढा, त्या चित्राचं फोटो त्याच्यामध्ये हे करा, त्या चित्राबद्दलचं वर्णन तुम्हाला मिळतं. म्हणजे एवढं चांगलं तंत्रज्ञान मार्केटमध्ये आलेलं आहे. फक्त आपण कसं त्याचा उपयोग करणार आहोत त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे लक्षात येते का बघा, तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल ते ChatGPTला द्या, लगेच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतंय. म्हणजे किती संग्रही माहिती त्यांच्याकडे आहे ती बघा. तुम्ही ज्या वेळेला मोबाईलवर टाईप करता, बरोबर ना, पण तुम्ही टाईप करताना निरीक्षण केलंय का त्या मोबाईलवर, तुम्ही टाईप करायच्या अगोदर तुम्हाला पाहिजे तो शब्द आधीच टाईप झालेला असतो. किती जणांना अनुभव आलाय, अरे आलाय की नाही अनुभव. तुम्ही एखादा शब्द टाईप करायला काय करता त्याच्यावर, पण तोपर्यंत काय झालेला असतो, तो शब्द तिथे आलेला असतो. पटकन आपल्याला फक्त काय क्लिक करायचं आहे त्या शब्दाला, लगेच तो शब्द मिळतो आपल्याला. ही काय आहे सांगा बघा, ही कशाची गंमत आहे, ही विज्ञानाची गंमत आहे. ही विज्ञानाची गंमत आहे, लक्षात घ्या. आणि म्हणूनच आपण रोज उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत वर्तमानपत्र वाचतो, टीव्ही बघतो. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आजूबाजूला अनेक गोष्टी घडतात. त्या गोष्टीचं जर अवलोकन केलं तर त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विज्ञान लपलेलं बघायला मिळतं. ज्यावेळी आई त्या शेगडीवरती किंवा गॅसवरती भात शिजवते तिथेही विज्ञान लपलेलं आहे. दूध ज्या वेळेला तापवलं जातं तिथेही विज्ञान आहे. आपण रोजचं अन्न खातो त्या अन्नामध्ये सुद्धा विज्ञान लपलेलं आहे ना, लपलेलं. मग तशा पद्धतीने त्या विज्ञानाचा आधार घेऊन जर आपण छोट्या छोट्या गोष्टींचा जर अवलोकन जर केलं तर त्या गोष्टी शोधण्यामध्ये, त्याचं उत्तर सापडण्यामध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय बघा, विज्ञान हे तुम्हाला चुकीची माहिती देत नाही, सत्य घटनाच तुम्हाला सांगतं. कारण सत्यावरच आधारित काय आहे, विज्ञान आहे. खोट्याला घरात 100% त्या विज्ञानामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. फक्त विज्ञानाचा उपयोग करून लोक गुंडोगुरी किंवा हे काय एखादी गोष्ट घडली तर ती सांगायची फक्त काय की अशा पद्धतीने घडते. म्हणजे आता साध्या साध्या गोष्टी आहेत. तुम्ही बघितलं असाल की हळद, बरोबर आहे, आणि चुना एकत्र जर केला तर त्याच्यामध्ये सुद्धा रासायनिक अभिक्रिया घडते. आता तुमच्या लक्षात येते काय बघा, पोटॅशियम परमॅंगनेट सारखा पदार्थ पाण्यामध्ये टाकला की त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, अभिक्रिया घडते. आणि ग्लिसरीन हे जरी सुद्धा तुम्ही त्या लाकडाच्या खिशीवर जर टाकलं तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रयोग लपलेला आहे.
हे सांगायच्या गोष्टी काय आहेत की या साध्या साध्या प्रयोगांमधून, साध्या साध्या ह्या विज्ञानाच्या माहितीमधून आपण जर जी माहिती आहे ती माहिती जर सत्य जर त्याच्यातून पडताळून जर बघितलं तर बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकता येतात, बऱ्याच गोष्टी शिकता येतात. पण आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत नाही. बऱ्याच गोष्टी घडतात आपल्या आयुष्यामध्ये आणि त्या गोष्टी आपण शोधण्याचा प्रयत्न जर केला त्याचं उत्तर मिळतं आपल्याला, पण शोधण्याचा आपण डोक्याला ताणच देत नाही. साधा उदाहरण आहे ना, समोर समयी आहे, ही समयीची वाट पेटते. आपण असा काय विचार केला नाही की समयीची वाट का पेटत असेल, नाही त्याच्यावर विचार केला. हा फुलाचा हार घातलेला आहे, 2 दिवस राहू दे, 2 दिवस राहिल्यानंतर ती फुलं कोंबतात, त्याला बुरशी पकडते, का पकडत असेल त्याचा विचार केव्हा केलाय का आपण? नाही केलेला. घरामध्ये कांदा कापायला बसलो, तो कांदा कापत असेल, आई असेल किंवा मुलगी असेल, कांदा कापत असताना डोळ्यातनं पाणी येतं, का डोळ्यातनं पाणी येतं हा शोधण्याचा प्रयत्न आपण केव्हाच केला नाही. फक्त एवढंच माहितीये कांदा कापल्यानंतर डोळ्यातनं पाणी येतं. टॉयलेटमध्ये गेलो, जर ती धुतलेली नसेल टॉयलेट तर तिथं सुद्धा बघा उभं राहिल्यानंतर डोळ्यातनं पाणी यायला सुरुवात होते. काय येतं हेही शोधण्याचा आपण केव्हा प्रयत्न केला नाही. केलाय का आपण शोधण्याचा प्रयत्न? नाही केलेला. हा चुलीवर ठेवलेली आमटी किंवा दूध ओतू का जातं हा जर विचार केला तर ओतू जाण्यामागचं कारण का घडत नाही, का शोधलं गेलं नाही, आपण तो शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही. साधा उदाहरण आहे ना, ह्या साध्या साध्या घडणाऱ्या गोष्टींमध्ये विज्ञान लपलेलं आहे. विजेच्या तारा असतात, त्या विजेच्या तारांवरती पक्षी बसतो, तो मात्र ते तारेला चिकटत नाही, बरोबर ना. पण माणसाने त्याला तारेला हात लावला की माणूस थरथरायला लागला, तो चिकटला. हा काय प्रकार आहे? हा शोधण्याचा आपण प्रयत्न केलाय का? पक्षी जर त्या तारेवर बसलेला आहे आणि तो जर चिकटत नसेल किंवा त्याला शॉक लागत नसेल तर माणसालाच फक्त का शॉक लागतो? हा साधा साधा प्रयोग आहे. आपण केव्हा विचार केला या गोष्टीचा का? नाही केलेला. आणि याच गोष्टी आपल्याला विज्ञान शोधायला शिकवतं. आयुष्य जगत असताना सुद्धा आपल्याला या गोष्टी साध्या साध्या गोष्टी आहेत, साध्या साध्या गोष्टी दिसतात साध्या, पण साध्या जरी दिसल्या तर त्याच्यामध्ये विज्ञान लपलेलं आहे. विज्ञान लपलेलं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये कुत्रा पाळता, अरे पाळता की नाही, तो कुत्रा काही अंतर पळत गेल्यानंतर तो हातभर जीभ बाहेर काढतो, थांबतो आणि हातभर जीभ बाहेर काढतो. पण ती जीभ का बाहेर येते हा आम्ही विचार केलेला नाही. आता उन्हाळा वाढलाय, डांबरी रस्त्यावर चालत चला, चालताना तुम्हाला असं काही थरथरल्यासारखं वाटतं की पाणी आहे असं वाटतं, ज्याला मृगजळ असं म्हणतो आपण. हा काय प्रकार आहे? हा नाही शोधला आपण. आकाशामध्ये दिसणारं इंद्रधनुष्य हे दिसतं, का दिसतं? म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अनेक गोष्टींमध्ये विज्ञान लपलेलं आहे. आणि आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना ते विज्ञानातून ते शोधणं अतिशय गरजेचं आहे. पण आपण शोधण्याचा जर प्रयत्न केला तर उत्तर तिथल्या तिथं मिळतं, उत्तर तिथल्या तिथं मिळतं. काल एका विद्यार्थ्याने मला संध्याकाळी फोन केला, सर मी प्रयोग काय करू? मला प्रयोग मांडायला सांगितले, काय करायचं? त्याला मी एक गोष्ट सुचवली. तो मोठ्याने हसायला लागला, त्या मोबाईलवर मोठ्याने हसायला लागला. सर हा प्रयोग आहे एवढा सोपा आहे, मी 100% करू शकतो. म्हणजे कसं असतं माहितीये का, विज्ञानाने बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवलेल्या आहेत, फक्त त्याच्यातलं मूळ शोधणं अतिशय गरजेचं आहे. आणि ते जर शोधलं आणि त्याच्यातून जर तुम्हाला उत्तर जर सापडलं तर त्याच्यासारखा आनंद जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आजपासून आपण अशा गोष्टी शिकूया की ज्या विज्ञानाला सत्य सांगणाऱ्या असतील, ज्या समाजाला घडवणाऱ्या असतील, समाजामध्ये परिवर्तन घडवणारे असतील. अशाच काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींचा उपयोग करून आपण आपलं आयुष्य जगत असताना त्याचा दैनंदिन जीवनामध्ये सहज आपल्याला उपयोग करता आला पाहिजे, सहज याचा वापर करता आला पाहिजे. मी म्हटलं तुम्हाला मागाशी की सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जर आपल्याला विज्ञान शिकवत असेल तर त्या विज्ञानाचा उपयोग आपल्याला चांगल्या पद्धतीने करता आला पाहिजे, अशा पद्धतीने करता आला पाहिजे की ज्याच्यातून विकास घडवता आला पाहिजे. मी नेहमी एक उदाहरण देतो की काही गोष्टी अशा घडतात बघा की आपण उभं राहतो एखाद्या ठिकाणी, उभं राहिल्यानंतर त्याची सावली बघा कशी, जसं आपण फिरतो ना तशा पद्धतीने ती सावली फिरताना दिसते आपल्याला. काही काही वेळेला तीच सावली आपल्या पायाखाली पण येते. अरे बरोबर, मग हा प्रकार काय? ही पडणारी सावली अशा पद्धतीने का पडते की ती छाया अशा पद्धतीने का दिसते? आपण केलाय का? बरोबर ना.
आमच्या वर्गामध्ये आपल्या शाळेमध्ये एक घटना अशी बघायला मिळाली की सगळ्या मुलींच्या पायामध्ये ना काळा दोरा बांधलेला. तर त्या एका मुलीला मी 5वीच्या वर्गातल्या एका मुलीला विचारलं तर काळा दोरा कशासाठी बांधला, तर नाही म्हणे आईने सांगितला काळा दोरा बांधायला. तर कशासाठी, तर नाही बांधूक सांगितली नाही. अरे पण तो कशासाठी. मग मुलं म्हणायला लागली काय की त्याच्या आईने असं सांगितलं की नजर लागते त्यामुळे तो नजर लागू नये म्हणून तो काळा दोरा बांधलाय. साधी गोष्ट आहे ना, नजर लागू नये म्हणून काळा दोरा बांधला. मग मी असं म्हणतो खरोखरच ती नजर लागू नये म्हणून जर काळा दोरा बांधला असेल तर भारत पाकिस्तानच्या सीमेवरती असे काळे डोळे बांधलेली लोक जर आम्ही उभी केली तर त्या नजरेचा उपयोग त्या सैनिकांवरती झाला असता. लाखो करोड रुपये आम्हाला ते खर्च करावे लागले नसते त्या सैनिकांवरती. साधा सोपा प्रयोग झाला असता की नाही, काळा दोरा बांधून त्या सीमेवर उभं राहायचं. झालं असतं की नाही, किती सोपा प्रयोग झाला असता. अरे बरोबर ना. काल मी एका ठिकाणी उभा होतो तिथं चर्चा सुरू झाली. मला वाटतं उद्याच काहीतरी ग्रहण आहे उद्या. आले का लक्षात ना. तर त्या 2 म्हाताऱ्या बाया एवढ्या जबरदस्त त्या सुनांना सल्ला देत होत्या की उद्याचं ग्रहण अतिशय डेंजर आहे, ते कसं पाळलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. सगळी त्याने म्हणजे हातभर लिस्ट काढली आणि त्याने ते सूचना केली त्या आजीने. त्याच्यामध्ये एका बाईची ती सून प्रेग्नेंट असल्यामुळे तिलाही तिने बोलून घेतलं आणि तिला सांगितलं की बाई तू सकाळी उठलं पाहिजे, तू जेवण करायचं ना, काय बऱ्याच गोष्टी तिला सांगितल्या. मी सुद्धा त्या एका विषयाचा विचार केला की बाबा एवढं जर जग आपलं पुढे चाललेलं असताना ह्या बाया अजूनही त्या अंधश्रद्धेमध्येच बिघडलेल्या दिसत आहेत. तो एक निसर्गाचा चमत्कार आहे, लक्षात घ्या. ग्रहण घडणं हा नैसर्गिक क्रिया आहे, ती लक्षात घ्या. ती काय कोण घडवून आणत नाही. सूर्याला पकडलं, हातात घेतलं, इकडे चंद्राला घेतलं, पृथ्वीला घेतलं आणि एकदम ग्रहण घडवून आणला असा प्रकार होत नाही. तो इथंही विज्ञान आहे, लक्षात घ्या. आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. ग्रहण लागलं तर त्या ग्रहणाच्या दृष्टीने काही वातावरणामध्ये बदल घडतात. जे बदल काही प्रमाणामध्ये हवा दूषित करण्याचा प्रयोग होतो त्याचा इफेक्ट शरीरावरती होऊ शकतो. म्हणून काही गोष्टी पाळायच्या असतात. याचा अर्थ सकाळी उठल्यापासून देवाची पूजा करा, पूजापाठ करा, पूजा अर्चा करा म्हणजे होत झालं असा प्रकार नाही. त्या काही गोष्टी आपण जर समजून घेतल्या तर खरोखरच विज्ञानासारखा आवडता विषय दुसरा नाहीये, लक्षात घ्या. आवडता विषय नाहीये. आणि म्हणून ज्या काय आपण शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेत शिकत असताना ज्या ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यामध्ये शिकायचं आहे आपल्याला. विज्ञानाच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्याला मार्गदर्शनाच्या ज्या गोष्टी मिळतात त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतं. ते शिकण्यासारखं जे ज्ञान आपल्याला ती आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे ती आपल्या सोबत ठेवायची आहे. साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला ते विज्ञान शोधायचं आहे. विज्ञानाचे प्रयोग आपल्याला साधे साधे करायचे. ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना चांगला नागरिक सुद्धा कसा बनणार हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. नाण्याला 2 बाजू आहेत. जसा विज्ञानाचा उपयोग करून आपण चांगल्या गोष्टी घडू शकतो तसाच अतिरेक जर केला तर त्याचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो आणि हे आपण बघितलं. आले का लक्षात. आणि म्हणून आपण एक असा संकल्प करूया की आपल्या समोर माणसाचं जीवन चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी आपण या विज्ञानाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करूया. वाईट गोष्टीसाठी आपण काय करूया नको. पुन्हा एकदा या विज्ञान दिनानिमित्त सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिन आहे तर आपण बघितलं की मुलांनी पण आपल्याला सांगितलं की विज्ञान दिन हा आपण का साजरा करतो. तर याचं कारण महत्त्वाचं म्हणजे CV रमन यांनी जो रमन इफेक्टचा शोध लावला तर तो म्हणजे 28 फेब्रुवारी 1928 साली लावला. आणि त्यांनी शोध लावला तर त्याच्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. तो दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी 1930. तर